आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण। तळोदा येथील बसस्थानक परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते आज शुक्रवार दिनांक 25 रोजी वृक्षारोपण करण्यात आले। वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धनाची नागरिकांची जबाबदारी आहे। वृक्षारोपणानंतर त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे, तरच झाडे जगतील। झाडे जगले तरच मानवजीव जगेल। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी केले। यावेळी तळोदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहादा तळोदा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, शहर अध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक संजय माडी, आगार व्यवस्थापक DM मोरे, वाहतूक निरीक्षक श्री गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते। ओबीसी मोर्चाचे प्रदीप शेंडे, शिरीष माडी, आदिवासी ब्रिगेड संघटनेचे विनोद माडी, चेतन शर्मा, सरपंच आघाडीचे राजू प्रधान, अनुसूचित जाती मोर्चाचे श्रावण तेजवीज, प्रकाश शर्मा उपस्थित होते। वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकोवा आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष शकील पिंजारी, सचिव गणेश मराठे, वाहतूक नियंत्रक विनोद जावरे, तसेच वाहक संदीप जावरे, अविनाश वडवी, TK शेख, SP पाडवी, MD खैरनार, SK पटले, SO पाडवी, RS प्रधान आदींनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। अशा पद्धतीने सर्वच जसं आज त्या ठिकाणी आगार व्यवस्थापक असतील, त्यांचे कर्मचारी असतील यांनी पुढाकार घेऊन त्या कार्यक्रम आयोजित केला। असं सर्व शाळा असतील, संस्था असतील, कॉलेज असेल किंवा कॉलनी असतील, असं सर्वांनी जर पुढाकार घेऊन पुन्हा वृक्ष लागण्याला सुरुवात केली पावसाळ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पर्यावरणाला पोषक असं वातावरण निर्माण होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे।